नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपण क्लास 10 सायन्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत. याच्या आधीचे 2 लेक्चर आपले झालेले आहेत. आज आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल याच्याविषयी माहिती घेणार आहोत. आधी आपण डोबेरायनर ट्रायड, त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज आणि आज आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल याने ज्यावेळेस टेबल बनवायचा होता त्यावेळेस त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले, त्यांनी कोणकोणतं एलिमेंट जे आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आहे, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी हे जे आहेत याच्यासाठी त्यांनी जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कसे अरेंजमेंट केले या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आता हा जो मेंडेलिव्हज आहे, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल हा ज्यावेळेस बनवत असताना जो शास्त्रज्ञ होता मेंडेलिव्हज याने ज्यावेळेस एलिमेंट जे आहे आपण आतापर्यंत शिकत आलो, जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले या शास्त्रज्ञांनी एलिमेंटची अरेंजमेंट ज्यावेळेस करायची त्यावेळेस याच्यामध्ये ॲटॉमिक मास नंबर याच्यानुसार इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार हे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट लावले. आता हे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार लावले, पण कशाच्या, तर त्याच्या ॲटॉमिक मास नंबर. कशाच्या? ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक मास नंबर नुसार तर हे लावले, पण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज त्यांनी काय केलं तर फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज एलिमेंटच्या याच्यानुसार केमिकल प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज नुसार अरेंजमेंट केली आणि ती इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार त्यांनी काय केलं तर हे जे अरेंजमेंट आहे हे अरेंजमेंट केले. त्यांनी जे एलिमेंट्स होते ते एलिमेंट्स किती प्रेझेंट होते? 63 एलिमेंट्स. 63 एलिमेंट्स जे आहेत ते काय होते? प्रेझेंट होते. त्यानंतर त्यांनी काय केलं, हे जे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आहे या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल ज्यावेळेस बनवायचा त्यावेळेस त्यांनी फक्त फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज घेतल्या नाहीत, तर त्यांनी ॲटॉमिक मास नंबर, केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर त्यांनी ऑक्साइड, त्यानंतर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, त्यानंतर त्यांनी डेन्सिटीज आणि त्यानंतर त्यांनी हायड्रेट्स अशा प्रकारे त्यांनी काय केलं तर याच्यानुसार जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स ऑर्डर नुसार लावलेत. तर याच्यामध्ये काही याच्यानंतर मेंडेलिव्हजला काही एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट ज्यावेळेस भेटले त्यांनी जर सिमिलर फिजिकल प्रॉपर्टीज ह्या रिपीट ज्या आहेत त्या आफ्टर डिफाइनाइट इंटरवल नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या काय होत होत्या? रिपीट होत होत्या. आणि त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ फाइंडिंग मेंडेलिव्हज इन
स्टार्टेड द फॉलोइंग पिरियडिक टेबल. खाली त्यांनी काही पिरियडिक टेबल तयार केले आणि त्या पिरियडिक टेबल नुसार त्यांनी ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड, ग्रुप फोर्थ अशा प्रकारे त्यांनी ग्रुप तयार केले आणि त्यांचे जे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले, त्यांनी जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत त्यांनी आर स्क्वेअर समजा ओ, त्यानंतर दुसरं आर स्क्वेअर ओ क्यूब अशा प्रकारे त्यांनी काय केलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार केले. आरच्या जागेवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स टाकून बघितले. नंतर त्यांनी हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार लिहायचे कसे, तर त्यांनी हे जे स्क्वेअर आहे हा स्क्वेअर वरती लिहिला होता. त्यानंतर त्यांनी R2O नंतर R2O3 अशा प्रकारे तो चेंज करून ते जे पिरियडिक टेबल आहे तो पिरियडिक टेबल मध्ये त्यांनी अशी अरेंजमेंट केली R2O R2O3 हे जे आहेत ते प्रेझेंट सिस्टीम मध्ये त्यांनी काय केलं तर अशा प्रकारे हे जे मेंडेलियस पिरियडिक टेबल आहे हा मेंडेलियस पिरियडिक टेबल त्यांनी काय केला तयार केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मेंडेलियस पिरियडिक टेबल आहे हा मेंडेलियस पिरियडिक टेबल पहिले तर यांनी काय केलं इंक्रीजिंग ऑर्डर नुसार एलिमेंट लावले. कशाच्या इंक्रीजिंग ऑर्डर नुसार तर ॲटॉमिक मास नंबरच्या. त्यानंतर त्यांनी काय केलं हे जे आहे हे बघितलंय. काय बघितलंय तर यांनी बघितलंय त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज. नंतर काय केलंय नंतर त्यांनी बघितले त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स, डेन्सिटीज, ऑक्साइड्स आणि हायब्रिड्स हे बघितले आणि याच्यानुसार त्यांनी एलिमेंटची अरेंजमेंट करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस एलिमेंटची अरेंजमेंट यांनी करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की काही याच्यानुसार आपण त्याला म्हणतो काही आफ्टर डिफाइनाइट इंटरवल नुसार काही जे एलिमेंट आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या काय होत आहेत रिपीट होत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. आणि नंतर हे जे मेंडेलियस पिरियडिक टेबल आहे हा मेंडेलियस पिरियडिक टेबल ज्यावेळेस ओरिजिनल पिरियडिक टेबल ज्यावेळेस बनतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते मेंडेलियस पिरियडिक टेबल याची खूप मदत पुढे पिरियडिक टेबल बनण्यासाठी होते. तर आज आपण एवढंच बघू. उद्या आपण यांचे मेरिट्स आणि डिमेरिट्स याच्याविषयी माहिती बघू. यांचे मेरिट्स काय आहेत आणि मेंडेलियस पिरियडिक टेबलचे काही डिमेरिट्स आहेत ते डिमेरिट्स सुद्धा आपण काय करणार आहोत उद्या बघणार आहोत. तर थँक्यू, धन्यवाद.